यानंतरची बातमी बदलापूरमधली आहे। बदलापूरमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्येच राडा झालेला आहे। पैसे वाटपाच्या आरोपांवरनं हा राडा झाल्याचं समजतंय। बदलापूरमध्ये पैसे वाटपाचा दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याचा आरोप होतोय। हे बीजेपीचे आहेत, राजम घोरपडेने पाठवलेले पैसे आहेत। हे आम्ही स्वतः लाईव्ह पकडलेले आहेत। यांचे राज्य हे काका मंडलिक यांची मिसेस मंडलिक राज्य हे राजम घोरपडेच्या ऑफिसमधून निघालेले तेव्हापासून माझ्याकडे पूर्णपणे शूटिंग आहे आणि त्यांना बरोबर मी त्यांच्या घराच्या इथे पकडलेलं आहे। आरोप काही करू शकतात। त्यांनी बघितलं का, प्रूफ केलं का? मतदारांना पैसे देण्याचा संबंधच येत नाहीये। आम्ही ज्या प्रचारासाठी मी आणि हे आम्ही जर एकत्र जात होतो प्रचारासाठी, मग प्रचाराच्या बायकांसाठी आज सकाळी बायकांना कामं असतात म्हणून त्यांना पाठवलं, तर त्याने ते लगेचच त्यांचा पाठलाग म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलं असेल म्हणून तो पाठलाग करून त्याने इथे बिल्डिंगच्या बाहेर त्यांना पकडलं। मग देताना पकडायचं होतं, जर मतदारांसाठी असं त्याला मग त्याने आतमध्ये येऊन कोणाला देतात ते बघायचं होतं। त्याच्याऐवजी त्यांनी बिल्डिंगच्या बाहेर का धरलं? मग हे सगळं खोटं आहे। त्यांनी पैसे वाटताना पकडले का? पैसे वाटताना पकडलेलं नाहीये। हे भारतीय जनता पार्टीच्या महिलाला आम्ही प्रचाराला घेतो, त्या महिलाचे पेंडिंग 10 दिवसाचे पैसे होते, ते आम्ही देणार होतो। ते पैसे काका आणायला गेले होते, त्या ह्याच्यात त्याचा पाठलाग काकांचा पाठलाग केला आणि काकांना पकडलं। कुणाला पैसे देताना बघितलेलं नाहीये। नाही, ते नाहीच आहे। ह्या महिलांना जे पक्षाचा ह्याचा प्रचार करतात, पक्षाचा आमचा प्रचाराचा पैसे होते ते महिलांना द्यायचे। राजम घोरपडे यांच्या ऑफिस आम्हाला जेव्हा खबर लागली की राजम घोरपडेच्या कार्यालयातनं पैसे वाटप होत आहेत, तर मी तिथे आमचा एक मुलगा आम्ही तिथे थांबवून ठेवला। जशी ही व्यक्ती ही पिंक कलरची पिशवी घेऊन ज्यावेळी निघाले त्यांच्या कार्यालयातनं, त्यावेळी मी त्यांच्या कार्यालयातनं पाठलाग करत आलो। त्यांचं घर इथे आतमध्ये आहे, ते आतमध्ये जाणार म्हणून मी त्यांना लगेच तिथे जागेवर थांबवलं। माझ्या मुलाने त्यांची जाऊन पिशवी चेक केली, तर पिशवीमध्ये मला पाकिटं मिळाली। ज्यावेळी मी पिशवी ओपन केली त्यावेळी प्रत्येक मताला 3000 रुपये वाटप होतं। त्यांचा आज इथे वाटपाचा कार्यक्रम होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।